तर मग मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता सायली आणि प्रियाचा मास्टर गेम जो आहे तो संतोषवर भारी पडल्याने प्रिया फासावर लटकणार आहे. नेमकं काय घडणार आहे, कसं घडणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की इथं कोर्टामध्ये केस सुरू होती आणि त्याच वेळेला आता अर्जुनला खूपच असं नाव ठेवण्यात येतं की तो खुनी वगैरे आहे आणि त्यातच चैतन्याने ते सगळं काही खोटं केलेलं असतं. चैतन्य तर आता अर्जुनच्या पाठीशी उभा असतो, पण शेवटच्या क्षणाला अर्थात चैतन्याच्या तोंडात ना एकही शब्द फुटत नसतो आणि त्यामुळेच ना खूपच जास्त भीती आता सायलीला वाटू लागलेली असते. सोबत अर्जुनही विचार करत असतो की चैतन्याला झालंय तरी काय, पण चैतन्य आणि सायलीने ऑलरेडी एक प्लॅनिंग केलेलं असतं. जसं की काल ते लोक त्या नवनाथला भेटून आलेले होते, जो की शांताचा नवरा होता आणि शांताच्या नवऱ्याला आता या सगळ्यामध्ये अडकवायचं असं त्यांचं प्लॅनिंग असतं, जेणेकरून निदान अर्जुन तरी या सगळ्यातून बाहेर निघेल. अर्जुनला या सगळ्यातून बाहेर सोडवण्यासाठीच आणि चैतन्याने युक्ती केलेली असते आणि त्या युक्तीचा आता योग्य तो मार्गसुद्धा लागलेला असतो. म्हणजेच आता जेव्हा नवनाथ तिथे येतात तेव्हा मात्र आता ते म्हणत असतात की शांताच्या खुनाला जबाबदार जर कोण असेल तर तो मी आहे, कारण मलाच तिचा नाव वैताग आला होता, ती काही कामाची उरली नव्हती आणि म्हणूनच रागाच्या भरात मी त्या दिवशी आमच्यात थोडी वाद झाले आणि मग मी तिचा गेम केला, असंही आता नवनाथ इथं येऊन बोलू लागतो. नवनाथने असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे सगळीजण चकित होतात. म्हणजेच एवढे दिवस आता अर्जुनला दोषी मानत होते की अर्जुननं हा खून केलेला आहे, पण आता जी केस होती ना ती पूर्णपणे फिरलेली होती आणि केस अशा पद्धतीने फिरल्यामुळेच ना इकडे मात्र आता चैतन्य म्हणत असतो की मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की या सगळ्यामध्ये या एका व्यक्तीची चूक नाही आहे, यामध्ये या माणसाची चूक आहे. आता तुम्हाला लक्षात येतंय ना. आणि नवनाथनेही सगळं येऊन खरं खरं सांगितल्यामुळे आता अर्जुनची शिक्षा जी आहे ती माफ केली जाते. त्यासोबत अर्जुनवर जे आरोप केलेले असतात, अर्जुनला तुरुंगात टाकलेलं असतं, त्यामध्ये सुद्धा आता अर्जुनची आता सुटका झालेली असते. अर्जुनची सुटका झाल्यामुळे अर्जुनला आता एकदा कुठेतरी असा सुटकेचा श्वास घ्यायला भेटलेला असतो. सोबतच आता इकडे असणारी ही कल्पना हे सुद्धा खूपच जास्त खुश असते, कारण आज फायनली अर्जुन हा सुखरूपपणे बाहेर सुटून आला होता. सायलीने आणि नवनाथने जे काही प्लॅनिंग केलेलं होतं ते फायनली सक्सेस झालेलं होतं. दुसरीकडे आता अर्जुन आणि त्यासोबत चैतन्य आणि सायली नवनाथला भेटायला जातात. म्हणजेच खरं तर नवनाथला आता तुरुंगाची शिक्षा दिली जाते, पण फक्त तुर्तास तरी त्याला तुरुंगात ठेवायचं असं सांगितलेलं असतं. त्याला सुरुवातीला फक्त 5 दिवसाची कोठडी ठरवलेली असते, कारण या केस संदर्भात सगळे पुरावे आणि अजून बाकी असतात, म्हणूनच फक्त 5 दिवसाची तोपर्यंत त्याला शिक्षा ही सुनावलेली असते. तेव्हा सायली अर्जुन जेव्हा त्याला भेटायला जातात तेव्हा मात्र आता त्याला सांगू लागतात की काका तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, शांता मावशीच्या खुनाला कोण जबाबदार आहे ना हे आम्ही शोधून काढू, पण ऐन वेळेला तुम्ही आमची साथ दिली त्यामुळे मी तरी बाहेर सुखरूप सुटू शकलो आणि माझ्याशिवाय या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या आणि थँक्यू तुम्ही मला या सगळ्यातून बाहेर काढलं, असं देखील आता अर्जुन जो आहे तो त्या नवनाथ काकांना बोलू लागतो. त्यामुळे आता ते काकाही म्हणतात की माझ्या शांतेला काही झालं तरी न्याय मिळवून द्या. दुसरीकडे मात्र आता जय जो आहे तो इन्स्पेक्टर सावंत यांना भेटलेला असतो. जयला सांगितलं जातं की तुझ्यावर ज्या माणसाने हल्ला केला त्या माणसाचं आपल्याला चित्र काढायचं आहे, तुला काही लक्षात आहे का? त्यावर तो म्हणतो की हो, जरी तिथे अंधार असेल ना तरीसुद्धा तो माणूस कसा दिसत होता काय ना हे मी बरोबर सांगू शकतो. आता ज्या पद्धतीने जयने सांगितलेलं असतं अगदी त्याच पद्धतीने या सगळ्याचं स्केच काढलं जातं. तर स्केच काढल्यानंतर संतोषचं नाव समोर येतं. संतोष हा पक्का एक असा कुख्यात गुंड होता, म्हणजे या आधीसुद्धा त्याच्यावर काही ना काही आरोप होते, म्हणूनच ते इन्स्पेक्टर सावंतने स्केच काढल्या बरोबर संतोषला ओळखलेलं होतं. संतोषला ओळखता क्षणी संतोषचा एक फोटो त्यांच्याकडे असतो आणि त्यांना आता पोलीस लोकांना बरोबर माहिती असतं की
हे गुंड जेव्हा असं काही कामकाज करतात तेव्हा कुठे लपून बसतात, तर हा लोणावळ्यालाच नक्की आपल्याला सापडेल हे सुद्धा इन्स्पेक्टर सावंत यांना माहिती असतं. आणि जेव्हा आता ह्याला आपल्याला लोणावळ्याला शोधायला हवं, लोणावळ्याला नक्कीच आपल्याला हा सापडेल हेही आता माहिती असतं. मग आता हा फोटो तर त्यांच्या हाती तर लागलेलाच असतो. सोबत आता इन्स्पेक्टर सावंत ही गोष्ट अर्जुनच्या कानावर सुद्धा घालतात. अर्जुनला सुद्धा आता या सगळ्या गोष्टी ते सांगून टाकतात. म्हणजेच आता अर्जुनला म्हणत असतात की जयने ज्या पद्धतीने स्केच काढून दिलं आहे त्यानुसारच ना आता खरा गुन्हेगार सापडायला काही उशीर लागणार नाही आहे, लवकरच खरा गुन्हेगार या सगळ्यामध्ये आपल्याला सापडेल हेही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, मात्र आता अर्जुन म्हणतो की बरं झालं एका अर्थी आपल्याला स्केच तर समजलं, आपल्या हाती तर तेवढं तर लागलं आहे, पण आता पुढे ना सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अगदीच ना वेगळ्या पद्धतीने घडलेल्या असतात. पूर्णपणे केस आहे ना आता बदली झालेली असते. त्यातच आता अर्जुन हा घरी आलेला असतो, त्यामुळे सायलीला बरं वाटत असतं. पण दुसरीकडे मात्र आता त्यांना नवनाथनासुद्धा निर्दोष या सगळ्यामध्ये सोडवायचं असतं. आणि यासाठी त्यांची आता तारेवरची कसरत सुरू होते. संतोष तर आपल्याला तिथं सापडेल, पण संतोष हा आपल्या सगळ्यांना ओळखतो. पण आपल्याला अशा एका व्यक्तीला नेमायला हवं की जसं की तो त्या व्यक्तीला ओळखू शकत नाही, असंही आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता या तिघांच्याही डोक्यामध्ये एकच गोष्ट येते, म्हणजे आपल्याला त्या संतोषला पकडण्यासाठी एखाद्या चांगल्या त्यासोबत जबाबदार, धाडसी, कर्तबगार अशा व्यक्तीची गरज आहे आणि ती व्यक्ती माझ्या नजरेत आहे. मग सायली आता सांगू लागते ती व्यक्ती म्हणजे ऊर्जा शिंदे. ऊर्जा शिंदे ही एक वकील आहे. मग ती आता आपल्याला ह्या सगळ्यातून बाहेर काढू शकते ही गोष्ट बरोबर आता माहिती झालेली होती. आणि त्यामुळेच आता ऊर्जा शिंदे जर आपल्या मदतीला असेल ना तर आपल्याला काही गोष्टी ना अशक्य नाही आहेत, सगळ्याच गोष्टी शक्य आहेत. त्यामुळे आपण ना ऊर्जा शिंदेला नक्कीच तिथं पाठवू शकतो हे देखील आता ठरलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरतात ना तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की आपला जे काही निशाण्यावर लागते ते परफेक्ट लागते. मी आत्ताच ऊर्जाला कॉल करते आणि तिला लोणावळ्या जेलमध्ये जायला सांगते. मग सायलीने ऊर्जाला कॉल केलेला असतो आणि ऊर्जाला कॉल करून सायली आता घडलेली हकीकत सांगते आणि ऊर्जाला मदतीचा हात मागते. ऊर्जा आता सायलीची मैत्रीण असल्यामुळे ती मदत करायला एका पायावर तयार झालेली असते आणि ती आता म्हणते सुद्धा ठीक आहे चालेल, आपण आत्ताच हे सगळं काही अंमलात आणूया. या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या ठरलेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता इकडे ऊर्जा जी आहे ती आता बरोबर त्या संतोषला भेटलेली असते आणि संतोषला जेव्हा ती भेटते ना तेव्हा त्याची आता कसून चौकशी करायला सुरुवात करते. त्याला विचारत असते की त्या दिवशी रात्री तू कुठे होता. त्याच वेळेला तो आता म्हणतो की मी इथंच लोणावळ्यामध्ये होतो, माझ्या मित्राची पार्टी होती ना म्हणून. मग आता कोण मित्र तुझा, त्या मित्राला फोन लाव बघू, असं देखील आता ऊर्जानं म्हटलेलं असतं. ऊर्जाने आता फोन लावायला सांगितल्यावर तो सांगतो की माझा मित्र ना, अरे तो तर ना आता गावाला निघून गेला आहे. तर आता परफेक्टली ओळखलेलं असतं ऊर्जाने की हा संतोष जो आहे तो उडवाउडवीची उत्तर देतोय आणि त्यामुळे बरोबर आता तिने पकडलेलं असतं. त्यावेळेला ती आता त्याला म्हणत असते की ठीक आहे, अच्छा असं आहे का, मग असू दे. पण आता तेवढ्यातच ना इथे संतोषच्या मोबाईलवर मेसेज वाजतो, कारण त्याला आता पैसे पेड झालेले असतात आणि त्याच्या मोबाईलला आता मेसेज वाजल्याबरोबर आता त्याच्या हातातला मोबाईल ना इकडे मात्र ऊर्जा खेचून घेते. तिने आता मोबाईल खेचून घेतल्याबरोबर तो म्हणत असतो की प्लीज मॅडम माझा मोबाईल द्या. आता मात्र तुला तुझा मोबाईल काही भेटत नसतो, आता हे सगळं काही विसरून जा असंही त्याला सांगितलं जातं. त्यावर आता त्याला विचारलं जातं की बऱ्या बोलाने सगळा गुन्हा कबूल करतोयस का. गुन्हा जर कबूल करणार नसेल ना तर मग हे सगळं काही तुझ्याच बाबतीत होईल, मग विचार कर की तुझं काय होईल ते.
या सगळ्यामध्ये तू इन्वॉल्व आहेस का, हे सगळं तू केलं आहेस का. तर तो आता प्रियाची बाजू घेतच म्हणत असतो की हो, हे सगळं मी केलेलं आहे. मग त्याला ऊर्जा म्हणत असते की ठीक आहे, या सगळ्याची एकच शिक्षा आहे, ती म्हणजे तुर्तास तरी तुला जन्मठेप किंवा फाशी होऊ शकते. म्हणजे कोणी इतरासाठी तू स्वतःला आता फासावर लटकवायला सुद्धा तयार आहे. म्हणजे तुझी चूक नसताना सुद्धा. अरे वा रे वा. आणि तुझ्या मोबाईलमध्ये आलेला हा मेसेजच बऱ्याच गोष्टी सांगतोय की तुला या सगळ्या कामाचे पैसे दिले गेलेले आहेत म्हणजे, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला तो म्हणत असतो की नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आता त्याच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये उगाचे ना तो अडकला जाणार आहे, तो फसला जाणार आहे, या गोष्टी त्याच्या लक्षात येतात. आणि म्हणूनच मग आता तो सगळा गुन्हा कबूल करायला तयार होतो. आणि त्याच वेळेला हा तुझ्या मोबाईलला इतके पैसे आले आहेत, ते पैसे नक्की देणारा व्यक्ती कोण आहे ते बऱ्याबोलाने सांगतोयस का. मग आता पूर्ण हिस्ट्रीसुद्धा चेक केली जाते. तर ट्रान्झॅक्शनमध्ये समजतं की हे प्रियाच्या अकाउंटवरनं आलेले आहेत. आणि प्रियाच्या अकाउंटवरनं आले आहेत हे दिसता क्षणी ना आता ऊर्जाला समजतं की सायली अर्जुनचा निशाणा अगदी करेक्ट आहे. म्हणजे त्यांनी जो गेस्ट केला होता तो बरोबर आहे. इथे प्रियाचाच माणूस आहे आणि प्रियाच्याच माणसाने या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत. पण आता तो स्वतःचा गुन्हा लपवायचा प्रयत्न करून सुद्धा आता बरोबर अडकला गेलेला असतो. आणि त्यामुळेच ना आता त्याला बऱ्याबोलाने सगळं काही खरं खरं सांगावं लागतं. कारण आहे ना इकडे त्याला सांगितलेलं असतं ऊर्जाने डायरेक्ट की तुला ना फासावर लटकवेन, मग त्यापेक्षा खरा गुन्हा कबूल कर. त्यामुळे त्याने प्रियाने जे काही गुन्हा केलेला होता याबद्दल सांगू लागते. आणि मग काय, जेव्हा तो या सगळ्याबद्दल सांगतो ना तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ऐकून इकडे मात्र आता तो एक एक हकीकत सांगतो. म्हणजे ज्या पद्धतीने या सगळ्या काही गोष्टी झाल्यात त्या गोष्टी एक एक करून तो सांगायला सुरुवात करतो. त्या दिवशी रात्रीचा प्रसंग, मी त्यांना म्हटलं होतं की हे सगळं करू नका, पण त्यांनी माझं ऐकलं नाही आणि या सगळ्या गोष्टी केल्या. या सगळ्यात माझी काही चूक नाही आहे असंही आता सांगितलं जातं. ऊर्जाने आता त्या संतोषला आपल्या ताब्यात ठेवलेलं असतं आणि ऊर्जाने आता या सगळ्या गोष्टी सायलीला सुद्धा सांगितलेल्या असतात. आणि त्यामुळे आता सायली जी आहे ती या सगळ्या गोष्टी अर्जुन आणि चैतन्याला सांगते. अर्जुन आणि चैतन्य विचार करतात की फायनली आपण ज्या सगळ्याच्या शोधात होतो ते आपल्याला आता सत्य कळलेलं आहे. याचाच अर्थ आपण ज्या काही गोष्टीचा विचार करत होतो ती गोष्ट सही निघाली, खरी निघाली. म्हणजेच या सगळ्याच्या मागे प्रियाचा हात आहे हे आता त्यांना कळून चुकलेलं होतं. आणि त्याचमुळे आता इकडे सायली म्हणत असते की आता काही झालं ना तरी प्रिया ही वाचत नसते. प्रियाने आता कितीही डाव टाकला, कितीही या सगळ्या गोष्टी लपवायचा प्रयत्न केला तरी प्रियाला मी अडकवणारच आहे असं देखील आता सायली म्हणत असते. पण ऊर्जाने तिचं कामही एकदम परफेक्ट केलेलं असतं. दुसरीकडे प्रिया आता कॉल करत असते. प्रिया संतोषला कॉल करायचा प्रयत्न करते, पण संतोषला कॉल केल्याबरोबर संतोषचा कॉल काही लागत नसतो. संतोषचा कॉल न लागल्यामुळे आता प्रिया अस्वस्थ असते. प्रिया विचार करते की नेमकं काय झालं आहे, याचा फोन कसा लागत नाही. आणि त्याच वेळेला आता हे सगळं करूनसुद्धा इकडे प्रियाचा रागराग होत असतो, कारण संतोषचा फोन आता बंद लागत असतो. त्यामुळे आता तिला प्रश्न पडलेला असतो की हा माणूस नेमका गेलाय तरी कुठे. म्हणजे या माणसामुळे आता मी फसते की काय, अशी भीती मनामध्ये कुठेतरी तिच्या आता वाटू लागलेली असते. आणि त्यामुळेच ना आता ती टेन्शनमध्ये अडकते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की डोकं काम करायचं बंद झालेलं असतं. कारण तिला कुठेतरी हेच वाटतं की नाही, काहीतरी गडबड आहे, पण ती नेमकी गडबड कसली. त्यासाठी ती पुन्हा एकदा कॉल करते, पण संतोष काही आता त्याचा कॉल लागत नसतो. कारण त्याचा जो फोन आहे तो ऊर्जाने स्वतःजवळ ठेवलेला असतो. कारण संतोषच्या मोबाईलमध्ये असलेले प्रियाचे कॉन्टॅक्ट, त्यासोबत प्रियाने पाठवलेल्या पैशांचा हिशोब, या सगळ्या गोष्टी त्यात असतात. आणि त्यामुळे ना आता तो मोबाईल पुन्हा रिटर्न त्याला द्यायचा नसतो. यासाठी त्यांनी तो जप्त करून ठेवलेला असतो. ज्या वेळेला तो फोन जप्त केला जातो त्यावेळेला मात्र आता इकडे असणाऱ्या याचं डोकं फिरलेलं असतं. सगळीजणं आता एकत्र बसलेली असतात. कारण आता बऱ्याच दिवसांनी अर्जुनही त्यांच्यासोबत असतो. अर्जुनही त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना थोडं रिलॅक्स वाटत असतं. पण दुसरीकडे पाहायला मिळतं की
पुढे अर्जुनची सुटका झाली म्हटल्यावर अर्जुन आता शांत बसणार नाही. या सगळ्याच्या शोधात तो असेलच आणि मग जर त्याने हा सगळ्याचा शोध घेतला तर आपलं काय होईल ही मनामध्ये कुठेतरी आता भीती वाटायला लागलेली असते प्रियाला. त्यामुळे तिचं जेवणात सुद्धा लक्ष नसतं. तिने कसं कसं आता जेवण केलेलं असतं आणि जेव्हा तिने कसंही जेवण केलेलं असतं ना तेव्हा मात्र आता ती उगाचच अडकली जाते. कारण आता तिला विचारलं जातं की काय ग तुझं लक्ष कुठे आहे, म्हणजे जराही कामाकडे लक्ष दिसत नाही आहे तुझं, असं का चाललंय तुझं. आणि जेवणामध्ये मीठ एक्स्ट्रा टाकल्यामुळे ना आता सगळ्यांची तिच्यावर चिडचिड होत असते. खास करून आता अश्विननेही सकाळपासून बरोबर तिचं निरीक्षण केलेलं होतं आणि त्याला निरीक्षणामध्ये हे समजलेलं होतं की ही आज सकाळपासूनच ही अशा अवस्थेत आहे. पण अगं तुला झालंय तरी काय. मग आता अश्विनही तिला एकावर एक प्रश्न विचारतो पण ती कोणत्या तोंडाने सांगणार आहे की संतोषचा तपास लागत नाही आहे म्हणून तिची अवस्था अशी झाली आहे. ती आता थोडी का होईना शांतच असते. पण जेव्हा आता ती शांत असते ना तेव्हा मात्र अश्विनला संशय येत असतो. अश्विन तिला विचारतो की काय ग तुझं काय चाललंय, सकाळपासून मी बघतोय की तुझं कुठेही लक्ष नाही आहे. काय झालं आहे, तुला काही गोष्टी पटल्या नाही आहेत का, काय घडलं आहे ते तरी सांग. पण तिच्या तोंडात ना आता काही आवाज फुटतच नसतो. ती शांतच राहते. पण आता तिच्या मनात चाललेल्या गोष्टी या त्याच्या प्रश्नांची उत्तरं आता तिला शोधायची असतात. सगळीकडनं अगदीच वेळ लागायची पाता तिची आलेली असते. त्यामुळेच आता खूप मोठ्या संकटात ती अडकून गेलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.